संस्थेच्या झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीमध्ये राजर्षी शाहू परिवर्तन विकास आघाडीवर नारायण आबा पाटील सहकारी पॅनलने भरघोस मतांनी विजय मिळवलेला आहे। निवडणूक अधिकारी श्री चिखले यांनी हा निकाल जाहीर केला। उमेदवार निहाय पहिल्यांदा तुम्हाला जी पडलेली मते ती वाचून दाखवतो। सर्वसाधारण मतदारसंघामध्ये चव्हाण संदीप प्रकाश 851, चौथे शशिकांत बाबूराव 1619, देवेकर अनिल बहिरू 756, नवकुडकर हिंदूराव गणपती 1586, पाटील आनंदराव बाबूराव 773, पाटील शिवाजी दत्तात्रय 751, पोटे पाटील महादेव वसंतराव 1598, मधुकर रमेश तुकाराम 1522, मोरे विजयकुमार बाळासाहेब 1546, येनरोळे सुभाष अप्पासो 1442, राजाराम भीमराव दत्तात्रय 757 आणि होडगे बाजीराव बंडोपंत 790। या मतमोजणीमध्ये निवडून आलेले जे उमेदवार आहेत त्यांची नावं वाचून दाखवतो। बाबूराव 2 नंबर पाटील पोटे पाटील माधव वसंतराव, 3 नंबर नवकुडकर हिंदूराव गणपती, 4 नंबर आहेत मोरे विजयकुमार बाळासाहेब, 5 नंबर आहेत मगदूम रमेश तुकाराम आणि 6 नंबर आहेत येनरोळे सुभाष अप्पासो। एकूण बाद मते आहेत 165। महिला राखीव मतदारसंघामध्ये उमेदवार निहाय पडलेली मते अशी आहेत। कोरी स्वाती महेश 1801, देसाई शोभाताई शिवाजीराव 748, पाटील अंजना शामराव 743, सावंत सुप्रिया विश्वजित 1452। विजयी उमेदवार आहेत कोरी स्वाती महेश आणि सावंत सुप्रिया विश्वजित। बाद मते आहेत 56। विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग नाईक बाळासो बंडू 1726, सिंगाडी मुरारी मल्लाप्पा 784। बाद मते 35 आहेत। विजयी उमेदवार आहेत नाईक बाळासो बंडू। तर मागासवर्गीय मतदारसंघ परीट बाळकृष्ण विष्णू 1643, हिरेमठ राजशेखर गुरुलिंगय्या 861। एकूण बाद मते आहेत 40। विजयी उमेदवार आहेत परीट बाळकृष्ण विष्णू। अनुसूचित जाती जमाती कांबळे मीना शिवाजी 1658, कांबळे सुनील नामदेव 842। बाद मते आहेत 45। विजयी उमेदवार आहेत कांबळे मीना शिवाजी। काही गोष्टी ज्या झाल्या किंवा एखाद्याचं मतदान पूर्वी केलं गेलं किंवा काय झालं, हा जो विषय झाला तो आमच्या प्रशासनाकडून झालेला नाही। हा विषय झाला तो त्या केंद्रावरील जे मतदान प्रतिनिधी होते त्यांच्या कारभारामुळं किंवा त्यांच्या गलथान कारभारामुळे त्यांनी ते ओळखलं नाही योग्य वेळेत की जर आलेला मतदार तोच आहे का नाही। याच्यामध्ये प्रशासन किंवा निवडणूक प्रक्रियेचा कोणताही दोष नाही। हा विजय जो आहे तो माझे वडील दिवंगत माजी आमदार श्रीपतराव शिंदेना आम्ही सगळेच पॅनल हा विजय त्यांना समर्पित करतो। अमर रहे, अमर रहे। ज्यांचं नाव या पॅनलला दिलेलं होतं ते नारायण आबा पाटील, त्यांना सुद्धा आजच्या या विजयानं न्याय दिल्यासारखा झालेला आहे। त्यांना सुद्धा आम्ही हा विजय समर्पित करतो। सर्वांनी मिळून कष्ट घेतले। मी जनता दल आणि भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून ऋण व्यक्त करते की त्यांनी ही निवडणूक अतिशय मनापासून लढली, काम केलं, कष्ट केले आणि आज या विजयापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत। त्यासाठी चंदगड तालुक्याचे आमदार आदरणीय शिवाजी भाऊ पाटील साहेब, अप्पीदादा पाटील, हेमंतदादा कोलेकर, त्याचबरोबरीनं
माझी निवृत्त कर्मचारी जे होते गडिंग्लज कारखान्यांचे त्याचे नेते शिवाजीदादा खोत साहेब, आमच्या जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेशदादा नाईक असतील, बाळासाहेब मोरे काका, त्याचबरोबरीनं मुद्दामून आभार मानले पाहिजेत ते अशोकांना पाटील दुंडग्याचे, त्यांचा सगळंच कुटुंब, आणि भडगावचे सिद्धाप्पांना बंदी त्यांचे सर्व कुटुंबीय, भीमराव पाटील काका असतील, श्रीपती कदम काका असतील, बाळासाहेब मोकाशी दादा असतील, भाजपचे सर्वच, कंकणवाडी साहेब असतील, त्याचबरोबर प्रीतम कापशे, LT नवलाज साहेब असतील, आणि ह्या सगळ्याच उमेदवारांना विजयी करणारे तुम्ही सगळे जे आमचे जीवाभावाचे लोक आहेत, तुम्ही जे कष्ट घेतले, हा विजय मी तुम्हाला सगळ्यांना समर्पित करते. त्याचबरोबरीनं डॉक्टर शापूरकर साहेब, त्यांनी आम्हाला या निवडणुकीत मदत केली, त्यांचंही मी मनापासून आभार मानते. त्याचबरोबरीनं कुराडे सर, अनिल कुराडे सर, ही सगळीच सगळे माजी नगरसेवक, माझे सगळे आजी सहकारी, सगळ्यांनीच ही निवडणूक अतिशय हिरिरीनं लढली आणि जो विश्वास आमच्यावर दाखवला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या प्रती ऋण व्यक्त करते. ही सगळी निवडणूक, या निवडणुकीचा निकाल हा सगळ्या सभासदांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आहे. पूर्णपणे कर्जात बुडालेली, रसातळाला गेलेली संस्था आम्ही पूर्ण कर्जमुक्त केली आणि आज अतिशय डौलानं तिथे उभी आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं जो सभासदांना शब्द दिला, जे काय आम्ही कर्ज फेडण्याच्या नादात सभासदांना लाभांश देऊ शकलो नव्हतो, तो लाभांश मांडी असतील किंवा पक्षी असतील ते देण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत. पुन्हा एकदा तुम्ही जे सगळ्यांनी आमच्यासाठी रात्रंदिवस कष्ट केले, तुमच्या सगळ्यांच्याच प्रती हात जोडून अतिशय नम्रपणे ऋण व्यक्त करते आणि मी माझं मनोगत थांबवते. विजयी उमेदवारांचं अभिनंदन करत असताना इथं उपस्थितीत आणि सबंध तालुक्यातील या पॅनलला मदत करणाऱ्या सामान्यातला सामार, गोरगरीब, कष्टकरी या सर्व सभासदांचं, त्याचबरोबर सहकारी कार्यकर्त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो. विजय मी सामान्य कार्यकर्त्यांचा विजय मानतो, हा विजय मी निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मानतो, हा विजय मी प्रस्थापितांच्या विरोधात लढणाऱ्या कट्टर आणि सर्वसामान्य कष्टकरी जनतेचा मानतो. मी या निमित्तानं सांगू इच्छितो की इथून पुढे कुठल्याही परिस्थितीत सर्वसामान्यांचं राजकारण, सर्वसामान्यांचं समाजकारण आम्ही सर्व एकत्रित करूया आणि या प्रवृत्तीला आज कुठलाही पक्ष आणि कुठल्यावर टीका मला करायची नाही आहे, पण एक विचित्र प्रवृत्ती गडिंग्लज तालुक्यामध्ये आज आपल्यासमोर येत आहे आणि अशा प्रवृत्तीचा लढा आपण सर्वसामान्य जे शिंदे साहेबांनी जे लढा आपल्यासमोर ठेवलेला आहे, त्यांनी जी वाट दाखवलेली आहे त्या वाटेवर जाऊया आणि हा लढा भक्कम करूया असं मी सांगतो. कॅमेरामॅन आणि सुनील शिंदे यांच्यासह लता पलके.